Good afternoon, everybody. Today we have discussed the article is the parasympatolytics. Then the today's we have discussed the point is the natural anticholinergic drugs. आता बघा आपण अँटीकोलिनर्जिक ड्रगचे क्लास बघितले, नॅचरल सोर्सेस, सेमी सिंथेटिक सोर्सेस आणि सिंथेटिक सोर्सेस. फर्स्ट टुडे वी हॅव डिस्कस द नॅचरल सोर्सेस ऑफ ड्रग्स. तर फॉर एक्झाम्पल ऑफ ड्रग इज द ॲट्रोपिन. सो ॲट्रोपिन इज फाउंड इन द प्लॅन्ट ॲट्रोपा बेलॅडोना या धतुरा स्ट्रॅमोनियम. तर सिनोनिम काय आहे तर ॲट्रोपा बेलाडोनाचं धतुरा स्ट्रॉमिनियम. This drug is the belladonna leaves are obtained from the plant Atropa belladonna and it was named as belladonna. And so this drug is used by the female for कॉस्मॅटिक पर्पज. म्हणजे हा ॲट्रोपिन ड्रग कुठे यूज करतात तर फिमेलच्या ह्याच्यामध्ये कॉस्मॅटिक पर्पजमध्ये यूज करतात. आता ॲट्रोपिनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जे बेलाडोना अल्कलॉइड असते ते काय करतात ब्लॉक द मस्कॅरिनिक ॲक्शन ऑफ ॲसिटाइल कोलिन. जी ॲसिटाइल कोलिनची ॲक्शन आहे ती मस्कॅरिनिक ॲक्शन आहे ती काय करतो तो ब्लॉक करतो. सो दिस इज द मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ ॲट्रोपिन. देन नेक्स्ट इज द फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ ॲट्रोपिन. आता आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं, त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन काय असणार आहे म्हणजे त्याचं औषध निर्माणशास्त्रामध्ये त्याची ॲक्शन काय असणार आहे तर फार्माकोलॉजिकल म्हटल्यानंतर आपण सिस्टीम्स बघितल्या. तर फर्स्ट इज द इफेक्ट ऑन CNS. फर्स्ट फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ ॲट्रोपिन इज द इफेक्ट ऑफ CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम्समध्ये त्याचा पहिले फार्माकोलॉजिकल ॲक्शनचा इफेक्ट होतो. आता बघा ॲट्रोपिन स्टिम्युलेट द सेरिब्रल कॉर्टेक्स अँड द मेडुला. म्हणजे ॲट्रोपिन स्टिम्युलेट काय करतो जे आपलं सेरिब्रल कॉर्टेक्स आहे ठीक आहे ब्रेनमधला किंवा मेडुला आहे त्याला काय करतात ते स्टिम्युलेट करतात म्हणजे त्याला उत्तेजन देतात सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हटल्यानंतर ठीक आहे. अँड दिस ॲक्शन डिपेंड्स ऑन द डोस. आणि ही ॲक्शन कशावरती डिपेंड्स असते त्याच्या डिपेंड्स अपॉन द ड्रग डोस म्हणजे ड्रगच्या डोसवरती काय असते ती ॲक्शन डिपेंड्स असते. इन थेरापिटिक डोसेस 0.5 to 1 mg डोस नॉट हॅव सिग्निफिकंट इफेक्ट. म्हणजे ह्या ड्रगचा त्यांनी काय सांगितलेलं आहे त्याचा इफेक्ट कशावरती त्याची ॲक्शन डिपेंड्स असते त्याच्या डोसवरती. मग डोस कसा पाहिजे त्याचा थेरापिटिक डोस म्हणजे जो उपचार घेणारा आहे डोस तर तो कसा पाहिजे 0.5 to 1 mg डोस नॉट हॅव सिग्निफिकंट इफेक्ट. म्हणजे 0.5 किंवा 1 mg डोस ते इफेक्ट दाखवतो का तर नाही. तर ॲट हायर डोसेस किती दिला जातो तर 2 ते 4 mg स्टिम्युलेट द सेल ऑफ द सेरेब्रल कॉर्टेक्सला लागतात. म्हणजे किती डोस लागतो त्याला हायर डोस इज द 2 to 4 mg स्टिम्युलेट करण्यासाठी डोस लागतो ठीक आहे. आणि दिस ॲट्रोपिन स्टिम्युलेट ब्रिदिंग इन स्मॉल डोसेस. म्हणजे बघा जेव्हा ॲट्रोपिनचं उत्तेजन होतं म्हणजे ॲट्रोपिन ड्रग दिल्यानंतर जे आपले सेरेब्रल कॉर्टेक्स किंवा मेडुला आहे त्याचं जे स्टिम्युलेट्स होतं त्याच्यामध्ये स्मॉल डोसेस काय असतं ब्रिदिंग म्हणजे आपण काय करतो ब्रीथ म्हणजे श्वास घेतो बरोबर म्हणजे स्मॉल डोसेस इन डोस ऑफ 1 mg. तो डोस किती असतो 1 mgचा असतो. आणि दिस द रेस्पिरेटरी डिप्रेस इंड्युस्ड बाय मॉर्फिन इज अँटॅगोनाइज्ड. म्हणजे त्याचा डोस किती असतो हायर डोस असतो तो 2 to 4 mgचा असतो ठीक आहे. देन नेक्स्ट इज द इफेक्ट ऑन CVS. आता फर्स्ट इफेक्ट बघितला आपण सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये. देन सेकंड इफेक्ट इज द इफेक्ट ऑन CVS म्हणजे सेंट्रल व्हॅस्क्युलर सिस्टीम. त्याच्या कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये काय इफेक्ट होतं बघा तर ॲट्रोपिन इन थेरापिटिक डोसेस मे डिक्रीज इन हार्ट रेट बिकॉज इट हॅज पार्शियल अगोनिस्ट. म्हणजे त्याचा कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये कसा इफेक्ट होतो तर ते हार्ट रेट असतो तो कसा होतो डिक्रीज होत असतो बिकॉज का तर सो दिस इज द पार्शियल अगोनिस्ट. इट इज ट्रकेकार्डिया. दिस कार्डियाक अरेथमिया आर रेअर इन थेरापिटिक डोसेस. दिस इज द इफेक्ट ऑन CVS. नेक्स्ट इफेक्ट ऑन ब्लड वेसल्स. आता ब्लड वेसल्समध्ये बघा कसं त्याचं हे होतं इफेक्ट फार्माकोलॉजिकल ॲक्शन दाखवते तर ॲट्रोपिन बाय इटसेल्फ हॅज नो इफेक्ट ऑन ब्लड वेसल्स ऑर ब्लड प्रेशर. म्हणजे ॲट्रोपिनचा इफेक्ट ब्लड सेलवरती का त्याच्या ब्लड प्रेशरवरती होत नाही. तर टॉक्सिक डोस ऑफ ॲट्रोपिन प्रोड्यूस क्युटॅनियस व्हॅसोडायलेशन लिडिंग टू ॲट्रोपिन फ्लश. म्हणजे जे टॉक्सिक डोस असतात जे विषारी डोस असतात कशाचे ॲट्रोपिनचा तर तो प्रोड्यूस काय करतो तर व्हॅसोडायलेशन होतं ठीक आहे. तर दिस इज द इफेक्ट ऑन ब्लड वेसल.
Then next is the pharmacological action of atropine is the effect on bronchi. आता ब्रॉन्काय म्हणजे काय तर जे लघु श्वसन नलिका असते त्याला काय म्हटलं जातं, ब्रॉन्काय म्हटलं जातं. आणि दिस ॲट्रोपिन रिलॅक्स द स्मूथ मसल ऑफ द ब्रॉन्काय. ठीक आहे, म्हणजे ब्रॉन्काय म्हटल्यानंतर रिलॅक्सेशन आणि कॉन्स्ट्रॅक्शन होत असतं. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय सांगितलं, रिलॅक्स द स्मूथ मसल्स ऑफ ब्रॉन्काय विच कॉजेस द इनलार्जमेंट ऑफ द एअरवेज. आणि दिस bronchial secretion dry out and can lead to the mucus plug formation and obstruction, and there is not recommended in the treatment of asthma. ठीक आहे, ब्रॉन्काय म्हटल्यानंतर श्वसन नलिकेच्या द्वारे रेस्पिरेटरी म्हणजे रिलॅक्सेशन किंवा कॉन्स्ट्रॅक्शन होत असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, दिस इज द ॲट्रोपिन ड्रग. आता नेक्स्ट इफेक्ट ऑन आयज. आता बघा ॲट्रोपिनचा इफेक्ट आयजवरती फार्माकोलॉजिकल ॲक्शनच्या आयजवरती कसा होऊ शकतो, तर ॲट्रोपिन प्रोड्यूस मायड्रेसिस. ठीक आहे, मायड्रेसिस म्हणजे काय, नेत्रबावली. ठीक आहे, तर ते काय करतं, ॲट्रोपिन प्रोड्यूस मायड्रेसिस प्रोड्यूस करतं. कारण का, बाय ब्लॉकिंग द कोलिनर्जिक सप्लाय. जे कोलिनर्जिक असतात ते काय करतात, ब्लॉक करतात. आणि ॲट्रोपिन कॉजेस इन्क्रीज इन फोकल लेंथ ऑफ द लेन्स. ॲट्रोपिनचं कॉज काय होतं, जे फोकल लेन्स असते आपली काच असते त्याचे फोकल लेन्स असते ते कसे इन्क्रीज करतात. सो दिस इज द कॉजेस ऑफ ॲट्रोपिन. दिस इंडिव्हिज्युअल केस इन ऑब्जेक्ट टू धिस इफेक्ट ऑन eyes. And the individual suffers from photophobia. And the process is known as paralysis of accommodation of the eyes via cycloplegia. And this atropine on local installation produces both mydriasis and cycloplegia. सायक्लोप्लेगिया म्हणजे काय तर चक्रवात. ठीक आहे, आणि मायड्रेसिस म्हणजे कसं असतं तर नेत्रबावली असते. ठीक आहे, सो दिस इज द आणि धिस ॲट्रोपिन ऑन लोकल इन्स्टिलेशन प्रोड्युसेस बॉथ मायड्रेसिस अँड सायक्लोप्लेगिया. आणि धिस ॲट्रोपिन कॉजेस इन्क्रीज इन ऑक्युलर टेन्शन. त्यामुळे काय होतं, ॲट्रोपिनचा कॉजेस काय होतं, इन्क्रीज ऑक्युलर टेन्शन. ऑक्युलर म्हणजे कसला, डोळ्यासंबंधीचा जे हे असतं ते काय करतं, इन्क्रीज द कॉजेस काय करतात, हे करतात. त्याच्यामुळे इफेक्ट ऑन आयचं काय होतं, लक्षात ठेवायचं की फक्त मायड्रेसिस असतं त्यामुळे ते ब्लॉकेज काय करतात, ते कोलिनर्जिक सप्लायचे जे असतं ते काय करतात, ब्लॉक करतात. त्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये कुठली हे दाखवतात तर मायड्रेसिस आणि सायक्लोप्लेगिया. ठीक आहे, सायक्लोप्लेगिया म्हणजे चक्रवात आणि मायड्रेसिस म्हणजे नेत्रबावली. ठीक आहे, सो दिस इज द फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ ॲट्रोपिन. नेक्स्ट फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ ॲट्रोपिन इज द इफेक्ट ऑन युरिनरी ब्लॅडर. म्हणजे मूत्राशयावरती काय त्याचा इफेक्ट होतो आहे, फार्माकोलॉजिकल ॲक्शन होत असते त्याचे. बरोबर, तर ॲट्रोपिन रिड्यूस टोन ऑफ युरिनरी ब्लॅडर्स अँड टेंड्स टू प्रोड्यूस युरिनरी रिटेन्शन. म्हणजे बघा ॲट्रोपिन हा ड्रग दिल्यानंतर रिड्यूस काय होतं, टोन ऑफ युरिनरी ब्लॅडर आहे तर रिड्यूस होतं. आणि बिकॉज प्रोड्यूस काय होतं तर युरिनरी रिटेन्शन. ठीक आहे, रिटेन्शन म्हणजे कसं असं धरून ठेवणे एकत्र, म्हणजे त्यामुळे प्रोड्यूस काय होतं, जे युरिनरी आपले जे युरिन आहे ते काय होतं, रिटेन्शन होत असते. ठीक आहे, सो दिस इज द इफेक्ट ऑफ युरिनरी ब्लॅडर. नेक्स्ट इज द इफेक्ट ऑफ बिलियरी ट्रॅक्ट. आता बिलियरी म्हणजे कसं, पित्तविषयक. ठीक आहे, बिलियरी ट्रॅक्ट. सो ॲट्रोपिन प्रोड्यूस अँटीपाझमॉडिक ॲक्शन ऑन बिलियरी ट्रॅक्ट. म्हणजे ही कुठली ॲक्शन दाखवते, अँटीपाझमॉडिक ॲक्शन दाखवतं. सो नेक्स्ट इफेक्ट इज द युटेरस. ॲट्रोपिन डज नॉट हॅव एनी सिग्निफिकंट इफेक्ट ऑन युटेरस. म्हणजे ॲट्रोपिनचा इफेक्ट कशावरती, युटेरसवरती होत असतो, पण होतं का एनी सिग्निफिकंट काही असल्यामुळे त्याच्यामध्ये नो सिग्निफिकंट इफेक्ट ऑन युटेरस. देन नेक्स्ट फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ दिस ॲट्रोपिन इज द इफेक्ट ऑन बॉडी टेम्परेचर. आता इफेक्ट ऑन बॉडी टेम्परेचरवरती बघा, ऑन ट्रॅकिंग हाय डोस ऑफ ॲट्रोपिन 1 mg ऑर ॲबो इन्क्रीज इन बॉडी टेम्परेचर 1 to 2 degree फॅरेड युजली ऑकर्स. म्हणजे बघा आता बॉडी टेम्परेचरवरती काय इफेक्ट होणार आहे ॲट्रोपिनचा, तर हायर डोस ऑफ ॲट्रोपिनचा किती असतो, 1 mg टू ॲबो इन्क्रीज इन बॉडी टेम्परेचर. जेव्हा 1 mgचा ड्रग आपण हायर घेतो तर त्याच्यामध्ये त्याचं बॉडी टेम्परेचर किती येणार, 1 to 2 फॅरेड येणार. आणि दिस राईज इन टेम्परेचर ऑकर्स इन स्पाइट ऑफ क्युटॅनियस व्हॅसोडायलेशन प्रोड्युस्ड बाय द drugs. And this effect of atropine may be due to antidrotic action. And so this is the
atropine poisoning the body temperature may rise 104 to 105 degree Fahrenheit. दिस इज द इफेक्ट ऑन सलायव्हरी ग्लँड. आता सलायव्हरी ग्लँडवरती काय त्याचा इफेक्ट होतो, तर ॲट्रोपिन ब्लॉक्स सलायव्हरी सेक्रेशन इंड्युस्ड बाय पॅरासिम्पॅथॅटिक स्टिम्युलेशन. ठीक आहे. पॅरासिम्पॅथॅटिक म्हणजे कसं, कोलिनर्जिक ड्रग्ज. ठीक आहे. तर काय होतं, ॲट्रोपिन ब्लॉक काय करतं आहे, तर सलायव्हरी सेक्रेशन करतात. आणि these drugs which decreased salivary flow in term as antidiuretic म्हणजे सच ॲज ॲट्रोपिन. ठीक आहे. द नेक्स्ट इफेक्ट ऑफ गॅस्ट्रिक सेक्रेशन. आता GIT वरती पण त्याचा इफेक्ट होतो. कसा, तर ॲट्रोपिन डज नॉट इफेक्ट नॉर्मल पेरिस्टॅटिक मुवमेंट, इट रिलीव्ज ओनली हायपर मोटिलिटी अँड ॲट्रोपिन कॅन रिड्यूस द व्हॉल्यूम अँड टोटल ॲसिडिटी ऑफ गॅस्ट्रिक सेक्रेशन अँड दिस ॲट्रोपिन ब्लॉक्स द सेक्रेशन इन्क्रीज्ड बाय पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स अँड दिस इफेक्ट. द नेक्स्ट इफेक्ट इज द अदर सेक्रेशन. गॅस्ट्रिक सेक्रेशनमध्ये काय होतं त्याचं, तर जे पेरिस्टॅटिक मुवमेंट असते त्याच्यामध्ये काय होतं, त्याची जी टोटल ॲसिडिटी ऑफ गॅस्ट्रिक सेक्रेशनची असते ती रिड्यूस होते. ठीक आहे. आणि त्यामुळे ॲट्रोपिन ब्लॉक्स काय करतात, सेक्रेशन आणि इन्क्रीज द पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स. म्हणजे पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स कुठला, ॲसिटाइल कोलिन. सो दिस इज द इन्क्रीज द सेक्रेशन ऑफ दिस ड्रग. दिस इज द अदर सेक्रेशन. ॲट्रोपिन रिड्यूस सेक्रेशन ऑफ नोज, pharynx, bronchi and secretion of sweat and it has little effect on pancreatic and intestinal secretion. म्हणजे अदर सेक्रेशनमध्ये इफेक्ट काय दाखवतं, त्याच्यामध्ये जे नोज, ब्रॉन्काय असतात, फॅरेंजेक्स असतात, ते सेक्रेशन होतात. सो दिस इज द पॅनक्रियाटिक अँड इंटेस्टिनल सेक्रेशन. सो दिस इज द फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ ॲट्रोपिन. आता नेक्स्ट इज द फार्माकोकायनेटिक्स. आता बघा आपण काय बघतोय, सो धिस ड्रग इज द अँटीकोलिनर्जिक ड्रग्स ॲट्रोपिन. आता ॲट्रोपिनमध्ये आपण त्याचं मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं, काय मेकॅनिझम ॲक्शन असते, त्याचं फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघितले. देन नेक्स्ट इज द फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय, तर जे फार्माकोकायनेटिक्स असतात म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये द इफेक्ट ऑफ द बॉडी ऑन द ड्रग, त्याला फार्माकोकायनेटिक्स म्हणतात. म्हणजे व्हॉट बॉडी डज टू द ड्रग्स. म्हणजे फार्माकोकायनेटिक्स म्हणजे बघितलं आपण, म्हणजे औषधाचा शरीरावर होणारा परिणाम. म्हणजे काय, द इफेक्ट ऑफ द बॉडी ऑन द ड्रग्स. ठीक आहे. म्हणजे औषधाचा शरीरावर पण काय, मग फार्माकोकायनेटिक्समध्ये आपण बघितलं अब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रेशन. ठीक आहे. सो दिस इज द फार्माकोकायनेटिक्स. आता बघा काय सांगतात फार्माकोकायनेटिक्स ऑफ ॲट्रोपिन. तर ॲट्रोपिन इज इझिली अँड कम्प्लिटली ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम द इंटेस्टाईन अँड विदिन 2 hours ऑफ इंजेक्शन. म्हणजे सो ॲट्रोपिन हा ड्रग्स काय होतं, कम्प्लिटली ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम द इंटेस्टाईन. आपल्या इंटेस्टाईनमध्ये ते काय होतं, कम्प्लिटली ॲब्सॉर्ब होतं विदिन 2 hours म्हणजे 2 तासामध्ये फक्त. अँड इन द ब्लड इट कॅन बी सिग्निफिकंटली अटॅच्ड टू प्लाझ्मा प्रोटीन अँड रिनल इलिमिनेशन इज ऑलमोस्ट कम्प्लीट. म्हणजे बरोबर प्लाझ्मा, ब्लडमध्ये काय असतात, प्लाझ्मा असतात आणि ते सिग्निफिकंटली अटॅच्ड असतात आणि तेच इलिमिनेशन कसं होतं, ऑलमोस्ट कम्प्लिटली त्याचं इलिमिनेशन होत असतं. म्हणजे 85 to 90 degree Celsius इन 24 hours. So this is absorbed in a limited ways by the eyes or through intact skin. आता बघा ह्याच्यामध्ये ते दिस ड्रग ॲट्रोपिन ड्रग इज absorbed in limited way by the eyes या इंटॅक्ट स्किनमध्ये आणि अबाउट 50% ऑफ द absorbed ॲट्रोपिन इज एक्सक्रिएटेड विदाउट चेंजेस इन द युरिन. आणि ॲट्रोपिन स्ट्रेस प्रॉब्लेम हायड्रोलाइज ॲट्रोपिन इन द लिव्हर. त्याचं फार्माकोकायनेटिक्समध्ये त्याचं अब्सॉर्प्शन कसं होतं, इझिली अब्सॉर्ब होतात ते इंटेस्टाईनमध्ये, कम्प्लिटली अब्सॉर्ब होतात. ठीक आहे. त्याचं लिमिटेड किती असतात, आयज रिलेटेड ते काय होतात, अब्सॉर्ब इन आयजमध्ये ते अब्सॉर्ब होत असतात. सो दिस ड्रग्स आणि दिस 50% ऑफ द अब्सॉर्ब ॲट्रोपिन इज एक्सक्रिएटेड विदाउट चेंजेस इन द युरिन. युरिनचं चेंजेस करण्यापेक्षा त्याच्यामध्ये 50% ऑफ द अब्सॉर्ब कशामध्ये होतात, ते ॲट्रोपिन एक्सक्रिएटेड होतात. So this is the pharmacokinetics. Then next is the therapeutic uses of atropine. आता ॲट्रोपिनचे थेरapeutic uses काय आहेत, त्याचा ॲट्रोपिन, तर ॲट्रोपिन ही युज्ड बाय द ॲज ए थेरapeutic uses ऑफ ॲट्रोपिन. तर ॲज ए बिलियरी अँटीपास्मॉटिक म्हणून थेरapeutic यूज केला जातो ॲट्रोपिनचा. देन प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन. ठीक आहे. ॲनास्थेटिक म्हणजे कसलं, बेशुद्ध करणे, त्याच्या अगोदर जे मेडिकेशन दिलं जातं. सो दिस इज द थेरapeutic uses ऑफ ॲट्रोपिन दिला जातो. इन ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंग. कसं आहे,
फॉस्फरस पॉयझनिंग. इन पेप्टिक अल्सर टू डिक्रीज सेक्रेशन ऑफ ॲसिड, म्हणजे हे पेप्टिक अल्सरमध्ये करतात का, तर बिकॉज ॲसिडचं सेक्रेशन कमी व्हावं म्हणून. आणि इन द कोलिक ऑफ द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक या रेनल कोलिक इट इज यूज्ड ॲज अ मायड्रेटिक अँड सायक्लोप्लेक्लिक इन ऑप्थॅल्मिक यूज, म्हणजे डोळ्याच्या म्हणजे ऑप्थॅल्मिक यूजमध्ये केलं जातं. ते कुठल्या ह्याच्यामध्ये, तर मायड्रेटिक आणि सायक्लोप्लेजिक म्हणून केलं जातं. मायड्रेटिस म्हणजे कसलं, नेत्रभावली, अँड सायक्लोप्लेजिक म्हणजे कसलं, चक्रवात असतं. इन कशाच्या रिलेटेड, तर इन ऑप्थॅल्मिक यूज. द ॲट्रोपिन इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ पार्किन्सनिझम, म्हणजे हिचं ट्रीटमेंट कशामध्ये केलं जातं, पार्किन्सनिझममध्ये केलं जातं. आणि इट इज ऑल्सो यूज्ड टू कंट्रोल नॉक्टर्नल युनरेसिस इन चिल्ड्रन, म्हणजे लहान मुलांमध्ये नॉक्टर्नल युनरेसिस असतं त्याच्यामध्ये कंट्रोल करण्यासाठी सो धिस ॲट्रोपिनचा यूज केला जातो. आता ॲट्रोपिनचा डोस बघा, ॲट्रोपिन सल्फेट. आता ॲट्रोपिनमध्ये ॲट्रोपिन सल्फेट ओरल घेतला जातो या सबक्युटॅनियस म्हणून डोस घेतला जातो. तर ते किती डोस असतो, तर 0.5 to 1 mg डोस असतो. फॉर इन्स्टॉलेशन इन टू द आयज 1.2% सोल्युशन इज यूज्ड. म्हणजे ॲट्रोपिन सल्फेट हे किती घेतला जातो डोस, त्याचा 0.5 to 1 mg डोस घेतला जातो. फॉर इन्स्टॉलेशन इन टू द आयज, म्हणजे कशामध्ये ते इन्स्टॉलेट केलं जातं, आयजमध्ये केलं जातं. आयमध्ये किती, तर 1 to 2% सोल्युशन इज यूज्ड केलं जातं. सो दिस इज द डोस ऑफ ॲट्रोपिन सल्फेट या ॲट्रोपिन. द नेक्स्ट इज द कॉन्ट्रॅडिकेशन. आता कॉन्ट्रॅडिकेशन काय असणार आहे त्याचं, तर ॲट्रोपिन इज कॉन्ट्रॅडिकेटेड इन पेशंट विथ नॅरो अँगल ग्लायकोमा. आता बघितलं आपण ओपन अँगल ग्लायकोमा आणि नॅरो अँगल ग्लायकोमा. ग्लायकोमा म्हणजे काचबिंदू, ठीक आहे. तर ग्लायकोमामध्ये ते पेशंट नॅरो अँगल असतात, ठीक आहे, म्हणजे ओपन अँगल आणि क्लोज्ड अँगल असतात. आता and this contraindication in all patients over the age of 40 because of their increased susceptibility to acute glaucoma attacks. आता ह्याचं कॉन्ट्रॅडिकेशन कसं की ऑल पेशंटला किती दिलं जातं, त्याचं एज किती पाहिजे, तर 40 एज पाहिजे. का, तर कारण त्याची जी इन्क्रीज ससेप्टिबिलिटी असते इन्क्रीज करण्याची, ते कसे ॲक्यूट ग्लायकोमाचे कसे असते, ते डायरेक्ट त्याच्यावरती ॲक्यूट ग्लायकोमावरती काय करतात, ते अटॅक करतात म्हणून. इट इज कॉन्ट्रॅडिकेटेड इन पेशंट विथ प्रोस्टॅटिक हायपरट्रॉफी. द साईड इफेक्ट ऑफ ॲट्रोपिन. आता ॲट्रोपिनचा साईड इफेक्ट पण होऊ शकतो, ठीक आहे, साईड इफेक्ट पण होऊ शकतं. काय साईड इफेक्ट होऊ शकतो, तर ॲट्रोपिनचा झेरोक्स्ट्रोमिया म्हणजे ड्रायनेस ऑफ माउथ अँड थ्रॉट, म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, ड्रायनेस होऊ शकतं, म्हणजे कोरडा आपला माउथ म्हणजे काय, आणि थ्रॉट काय होऊ शकतं, ड्रायनेस होऊ शकतं, म्हणजे तोंडाने आपले जे थ्रॉट्स आहेत ते काय होऊ शकतं, ड्रायनेस होऊ शकतं. सो दिस इज द साईड इफेक्ट, म्हणजे डोस जर जास्त झाला ॲट्रोपिनचा तर हे साईड इफेक्ट होऊ शकतात. त्याचबरोबर डायस्फॅजिया, ड्रायनेस ऑफ स्किनला पण ड्रायनेस होऊ शकते. त्याचबरोबर हायपरफ्रॅक्झिया म्हणजे युरिनरी टेन्शन असतात ते. देन पाल्पिटेशन या ट्रकिकार्डिया, कॉन्स्टिपेशन, ब्लरेड व्हिजन, ठीक आहे, म्हणजे असं ब्लरेड व्हिजन म्हणजे रेड कलरचं हे ना आपल्या ह्याच्यातून येत असतं. सो दिस इज द साईड इफेक्ट ऑफ ॲट्रोपिन. आता टॉक्सिक इफेक्ट ऑफ ॲट्रोपिनचं काय आहे, सो दिस इज द नॉर्मल साईड इफेक्ट. देन नेक्स्ट इज द टॉक्सिक इफेक्ट, म्हणजे विषारी इफेक्ट काय होऊ शकतात ॲट्रोपिनचे, तर द स्किन बिकम्स ड्राय अँड देअर इन्क्रीज इन बॉडी टेम्परेचर. स्किन काय होते, ड्राय होते, त्याच्यामुळे काय होतं, बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होतं. ड्यू टू टॉक्झिसिटी देअर इज डिफिकल्ट इन स्पीच, सॉलविंग अँड ड्राय माउथ, म्हणजे बरोबर घाम येणं किंवा त्याच्यामध्ये ड्राय माउथ पडणं म्हणजे तोंड सुकणं. आणि दिस आर मायड्रेसिस अँड पॅरालायसिस ऑफ अकॉम्बिडेशन, म्हणजे काय होऊ शकतं, मायड्रेसिस आणि त्याचं पॅरालायसिस होऊ शकतं. सो दिस इज द टॉक्सिक इफेक्ट. म्हणजे काय होतं, तर देअर इज युरिनरी अर्जन्सी अँड डिफिकल्टी इन मेक्ट्युरेशन, द एक्साइटमेंट restlessness and there is motor incoordination. So this is the toxic effect of atropine. आता दिस इज द ॲट्रोपिन बेलाडोना पॉयझनिंग, ठीक आहे. बेलाडोना म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं की ॲट्रोपिनचं सिनोनिम आहे बेलाडोना. दिस बेलाडोना पॉयझनिंग म्हणजे ॲट्रोपिन टॉक्सिक कॅन ऑकर स्पेशली इन चिल्ड्रन. कुठे कशामध्ये टॉक्सिसिटी जास्त दाखवतं, चिल्ड्रनमध्ये जास्त दाखवतं. हू आर अट्रॅक्टेड टू इंजेस्ट द सीड ऑफ द
नाईट सेल. ठीक आहे. आता दिस इज द ॲट्रोपिन. ठीक आहे, म्हणजे आपण काय बघितलं, ॲट्रोपिन ड्रग बघितला. ठीक आहे. पहिला कुठला, अँटीकोलिनर्जिक ड्रगमधला फर्स्ट ड्रग इज द ॲट्रोपिन. ठीक आहे. तर ते नेक्स्ट ड्रग इज द ॲट्रोपिनमधला अँटीकोलिनर्जिक ड्रगमधला नॅचरल सोर्समधला नेक्स्ट ड्रग इज द स्कोपॉलमाइन. स्कोपॉलमाइनला काय म्हटलं जातं, तर इट इज ऑल्सो नाउन ॲज हायोसिन. सो दिस ड्रग इज द नॅचरल सोर्सेस ऑफ अँटीकोलिनर्जिक ड्रग. द स्कोपॉलमाइन इज द अँटीकोलिनर्जिक drugs and this is a belladonna alkaloid and is an anticholinergic agents. And this atropine and scopolamine have almost a similar anticholinergic activity, and except that scopolamine is a more powerful natriuretic and cycloplegic. म्हणजे बघा, स्कोपॉलमाइन पण काय आहे, सो दिस इज द नॅचरल सोर्सेस ऑफ अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे. आणि तेच काय दाखवतं, ते नॅचरल कसं असतात, ते बेलाडोना अल्कलॉइड्स आहेत आणि हे अँटीकोलिनर्जिक एजंट आहेत. आणि ते ॲट्रोपिन आणि स्कोपॉलमाइन काय करतात, ऑलमोस्ट सिमिलर ड्रग आहेत. तर त्याची म्हणजे जे अँटीकोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी आहे ती कशी आहे, सिमिलर आहे. फक्त काय स्कोपॉलमाइन हे कसं आहे, मोर पॉवरफुल. त्याचं काय मायड्रेट्रिकमध्ये आणि सायक्लोप्लेजिकमध्ये त्याचं जास्त प्रमाणात. सो धिस ड्रग स्कोपॉलमाइन दाखवतात. आता त्याचं थेरपेटिक युजेस काय आहेत स्कोपॉलमाइन. तर स्कोपॉलमाइन इज युज्ड विथ मॉर्फिन इन ऑब्स्ट्रेक्ट टू प्रोड्यूस ॲम्नेसिया या ट्विलाइट स्लीप. ठीक आहे. आणि ते स्कोपॉलमाइन इज मेनली युज्ड बिकॉज ऑफ इट इज सेडेटिव्ह इफेक्ट ऑन द सेरेब्रम. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये सेरेब्रम त्याच्यामध्ये काय असतं, ते सेडेटिव्ह इफेक्ट दाखवतात. नेक्स्ट थेरपेटिक यूज ऑफ scopolamine is this drug is used for pre-anesthetic drugs and to reduce salivary and bronchial secretion. म्हणजे स्कोपॉलमाइन ड्रग कुठे यूज करतात, प्री ॲनेस्थेटिक ड्रग्ज म्हणून यूज करतात. म्हणजे जिथे आपण ॲनेस्थेटिक म्हणजे कसं आलं, जे आपण फुल देतो ते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर सो तीच स्कोपॉलमाइन ड्रग यूज करतात. त्याच्यामुळे काय होतं, तर जे रिड्यूस द सलायवेशन अँड ब्रॉन्काय सेक्रेशन असतं ते कसं होतं, रिड्यूस होतं. असं त्यामुळे प्री ॲनास्थेटिक ड्रग्ज म्हणून स्कोपॉलमाइनचा यूज केला जातो. आणि इट कॅन बी युज्ड इन केसेस ऑफ पार्किन्सन डिसीज. पार्किन्सन डिसीजमध्ये ह्याचा यूज केला जातो. आणि इट इज रिक्वायर्ड इन सम केसेस ऑफ मोशन सिकनेस. ठीक आहे. मोशन गती, सिकनेस म्हणजे मळमळ करणे. दिस इज द यूज ऑफ दिस स्कोपॉलमाइन ड्रग्ज. आता स्कोपॉलमाइनचा डोस बघा, तर डोस कसा असतो, तर स्कोपॉलमाइन हायड्रोब्रोमाइड 0.3 to 0.6 mg ओरली और सबक्युटॅनियस. ठीक आहे. अँटीकोलिनर्जिक ड्रगमध्ये जो नॅचरल सोर्स ऑफ ॲट्रोपिन किंवा स्कोपॉलमाइन, दिस इज द टू ड्रग्ज. दिस ड्रग्ज इज डोस इज द स्कोपॉलमाइन हायड्रोक्लोरोब्रोमाइडचा डोस किती असतो, 0.3 to 0.6 mg असतो. सो दिस इज द ॲडमिनिस्ट्रेशन टू ओरली या सबक्युटॅनियस. दिस इज द ब्रँड नेम ऑफ दिस स्कोपॉलमाइन इज द हायोसिन. स्कोपॉलमाइनलाच काय म्हटलं जातं, हायोसिन किंवा ब्युटाइल ब्रोमाइड इंजेक्शन. सॅन्टोज स्टँडर्ड 20 mg/kg बसकोपेन 10 mg/kg. सो दिस इज द ब्रँड नेम. म्हणजे स्कोपॉलमाइनला काय म्हटलं जातं, हायोसिन म्हटलं जातं. त्याचबरोबर ब्युटाइल ब्रोमाइड इंजेक्शन सॅन्डोज स्टँडर्ड किती असतं, 20 mg/kg किंवा 10 mg/kg. सो दिस इज द स्कोपॉलमाइन ड्रग्ज. आपण नॅचरल सोर्स ऑफ अँटीकोलिनर्जिक ड्रग्ज पॅरासिम्पॅथोलायटिसमधले कुठले 2 ड्रग बघितले, ॲट्रोपिन आणि स्कोपॉलमाइन. सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट ड्रग्ज युज्ड इन पॅरासिम्पॅथोलायटिस या अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे ॲट्रोपिन. ठीक आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग्ज ॲट्रोपिन. आता द डिफरन्स बिटवीन ॲट्रोपिन अँड स्कोपॉलमाइन. तर काय आहे डिफरन्स, म्हणजे सो दिस इज द सेम नॅचरल सोर्सेस ऑफ अँटीकोलिनर्जिक ड्रग आहेत, बट डिफरंट ॲट्रोपिन अँड स्कोपॉलमाइन इफेक्ट दाखवतात. आता बघा, ॲट्रोपिन असतो तो लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन असते, स्कोपॉलमाइनची असते ती शॉर्टर ड्युरेशन ऑफ ॲक्शन असते. द ॲट्रोपिन इज रेसेमिक मिक्सचर ऑफ अल्कॅलॉइड. दिस इज द रेसेमिक मिक्सचर ऑफ अल्कॅलॉइड. म्हणजे दोन्ही मिक्सचर कशाचे मिक्सचर असतात, अल्कॅलॉइडचे मिक्सचर असतात. सो दिस इज द ॲट्रोपिन इज द CNS स्टिम्युलंट आणि इज अ CN
येस डिप्रेझंट असतात. म्हणजे CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये त्याचं स्टिम्युलेशन होत असतं ॲट्रोपिनचं, आणि जे स्कोपोलामायन्स असतं त्याच्यामध्ये CNSमध्ये त्याचं डिप्रेझंट होत असतं. दिस इज ऑब्टेन्ड फ्रॉम ॲट्रोपा बेलडोना या धतुरा स्ट्रेमोनियम. दिस स्कोपोलामाइन इज ऑब्टेन्ड फ्रॉम हायोस्कॅमस निगर. दिस द मोर ॲक्शन ऑन हार्ट, ब्रॉन्कियल, स्मूथ मसल अँड GIT मध्ये. ॲट्रोपिनचं कुठं मोर ॲक्शन होत असते त्याची, तर हार्ट, ब्रॉन्कियल, स्मूथ मसल आणि GIT मध्ये. तर हे स्कोपोलामाइनचे कुठं मोर ॲक्शन होत असते तर आयजमध्ये आणि एंडोस्क्राइन अँड एक्झोस्क्राइन ग्लँड म्हणजे सलायवरी, स्वीट और ट्रॅकी ब्रॉन्कियलमध्ये. So this is the difference between atropine and scopolamine. So this is the important question of